कोरडे पाषाण। अमित शहाजी, छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही सांगून कोणी महाराष्ट्रापुरतं सीमित ठेवेल नाही, नाही, महाराष्ट्र सगळीकडे पोचलेले, जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेले। पण खरोखर तुम्हाला जर का त्यांच्याबद्दल आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा, करा देशभर। आमच्या देशाचं दैवत, इकडे येऊन नुसते मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराज की बोलू नका, देशभर पहिली सुट्टी जाहीर करा। आणि मी पूर्वी कधीतरी एकदा बोललो होतो, मी काल परवाकडे सहज संजय राऊतांशी बोलत होतो। संजय म्हणाले, अरे पहिल्या तुम्ही बोललेला, आपले उदयनराजे बोलले, आणि ते मला पटते, कारण मी सुद्धा ते पहिलं बोललो होतो। अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक कधी होणार, कधी होणार, कधी कोण करणार, सुरुवात कधी करणार। मी स्वतः हजर होतो। नरेंद्र मोदींच्या हस्ते जेव्हा जलपूजन झालं, कुठे गेलो, काय गेलो, बोटीत बसलो, गेलो, आणि मग मोदीजींना एक पट्टा बांधला, आणि मग त्यांनी ते सगळं फुलं वाहिली, सगळं मंत्रोच्चार काय चालले होते, जलपूजन झालं। आम्हाला वाटलं आता फडणवीस बसले, 2-3 वर्षात स्मारक होईल। मध्ये आपलाही काळ गेला कोरोनामध्ये। पण अरबी समुद्रामध्ये स्मारक जर होत नसेल तर उदयनराजे बोलले ते बरोबर आहे की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा राज्यपाल मोठे नाहीत, असूच शकत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेक्षा दुसरं कोणीच मोठा असू शकत नाही, होऊच शकत नाही। आणि राज्यपाल पद सुद्धा आता सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारलेले आहेत तामिळनाडूच्या बाबतीत। आपल्या वेळेला सुद्धा कोश्यारी कसे वागत होते तुम्ही पाहिलेले आहात। काय ते राजभवन, काय त्यांचा थाट, कशाला पाहिजे। राज्यपाल पदाचा अवमान जर त्या खुर्चीवर बसणारी व्यक्तीच करणार असेल तर तिचा मान सर्वोच्च न्यायालयाने काय ठेवायला पाहिजे दाखवून दिलेलं आहे की काय करायचं। 3 महिन्याच्या आत तुम्ही याच्यावरती निर्णय घ्यायला पाहिजे। मग राज्यपालांना कुठेतरी तुम्ही करा शिफ्ट, आणि राजभवनच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास सांगणार एक प्रचंड छान मोठं स्मारक तिकडे उभं करा। ही शिवसेनेची मागणी आहे। करा उभं, येऊ द्या लोकांना तिकडे। एक तर तसंही राज्यपालांचा काही जनतेशी संबंध असतो किंवा नसतो, द्या त्यांना मंत्र्यांकडे, एकेका मंत्र्याकडे 2-2, 3-3 बंगले घ्या काढून एखाद्या, द्या ना राज्यपालांना। कारण आता अशी जागा मुंबईमध्ये दुसरी कुठली राहिलेली नाहीये, आणि तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक कराना। अभिमान वाटला पाहिजे जगाला आणि देशाला की अरे यांच्या दैवताचं यांनी न भूतो न भविष्यती असं स्मारक उभं करून दाखवलं। द्या, आम्ही आमचा पाठिंबा आहे तुम्हाला। पण या नाही गोष्टी करणार, नुसतं मग करायचं काय, लावालाव्या करायच्या। आता नाशिकमध्ये मी आलेलो आहे, तसं पाहिलं तर एकूण गेल्या वर्षभरात पाहिलं म्हणजे 2024-23 जानेवारी ते आज मी मला वाटतं 4थ्यांदा आलेलो आहे। 3 वेळा आपल्या गोल्फ मैदानामध्ये अनंत कानेरे मैदानात आलो होतो। प्रचंड सभा झाल्या। लोकसभेने चांगला रिझल्ट दिला, राजाभाऊंना तुम्ही सगळ्यांनी विजयी करून पाठवलं तिकडे। विधानसभेला काय झालं ते आता गबाटबाईंनी संपूर्ण भांड फोडलेलंच आहे। एवढ्या मोठा सभा होऊन सुद्धा, आणि सगळीकडे वातावरण होतं, अगदी त्या काळामध्ये मी ते व्हिडिओ टाकले ना, बॅग माझ्या तपासणी करणारे, ते तपासणी करणारे अधिकारी सांगत होते, साहेब माफ करा पण यावेळेला आमचं म्हणजे आता काय ड्युटी म्हणून काय, म्हणजे काय कसं काय, म्हटलं काय बघायचं ते बघा हो।